पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव किंवा सही स्वाक्षरी नाही आणि त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीच्या अहवालामध्ये मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं खारगे समिती स्थापन केलेली होती। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामधील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव किंवा सही स्वाक्षरी नव्हती आणि त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीच्या अहवालात मांडला गेलाय। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमेडिया कंपनीला मात्र 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं खारगे समिती स्थापन केलेली होती।